हॅलो बाळांनो, आज आपण MHTCET 2023 रोटेशनल डायनॅमिक्समधील क्वेश्चन नंबर 4 बघणार. काय क्वेश्चन आहे हा? अ पार्टिकल ऑफ मास m मूव्स अलॉंग अ सर्कल ऑफ रेडियस r विथ कॉन्स्टंट टेंजेन्शियल ॲक्सिलरेशन. म्हणजेच काय, आपण इथे एक पार्टिकल कन्सिडर केला की ज्याचं मास किती m. आता हा काय करतो, तो मूव्ह करतो आहे. कसं मूव्ह करतो? त्या एका सर्कलमध्ये मूव्ह करतो आहे. त्याची रेडियस किती तर r आहे, बरोबर. आणि त्याचं जे ॲक्सिलरेशन, हे ॲक्सिलरेशन कोणतं आहे? टेंजेन्शियल ॲक्सिलरेशन आहे. आणि टेंजेन्शियल ॲक्सिलरेशन किती तर कॉन्स्टंट आहे, बरोबर. आता पुढे काय म्हटलं बघा, इफ कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल इज E बाय द एंड ऑफ थर्ड रिव्हॉल्यूशन आफ्टर बिगिनिंग ऑफ द मोशन, देन मॅग्निट्यूड ऑफ एक्सेलरेशन इज. म्हणजे हा पार्टिकल काय करतो, आता थर्ड रिव्हॉल्यूशन करतो आहे आणि त्या थर्ड रिव्हॉल्यूशनला त्याची कायनेटिक एनर्जी किती ती एवढी. याचा अर्थ तो ज्यावेळेस इनिशियल मोशन करत असणार आहे त्यावेळेस त्याची इनिशियल व्हेलॉसिटी, ती इनिशियल व्हेलॉसिटी किती असणार आहे? 0. समजते का? त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती असणार आहे? 0. आता आपल्याला एक्झामचे ऑप्शन काय दिलेत बघा बरं. ए इज इक्वल टू काय दिलं? E/2πrm. बी इज इक्वल टू काय दिलं? E/6πrm. सी इज इक्वल टू काय दिलं? E/8πrm. आणि डी इज इक्वल टू दिला E/4πrm. समजते? आता हा जो पार्टिकल आहे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला समजली की ते 0. आता इथं आपण काय यूज करतो बघा, कायनेमॅटिक इक्वेशन. कोणतं कायनेमॅटिक इक्वेशन यूज करते? तर v² इज इक्वल टू u² + 2as. ह्याच्यामध्ये u0 आहे, u काय आहे? 0. तर एस इज इक्वल टू काय? लिनियर डिस्प्लेसमेंट अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं रिलेशन काय असते? एस इज इक्वल टू r × θ. समजते? आता हा पार्टिकल ज्यावेळेस 1 रिव्हॉल्यूशन करते त्यावेळेस थिटाची व्हॅल्यू किती असणार आहे? 2π. असा हा पार्टिकल किती रिव्हॉल्यूशन करतो? 3, बरोबर. मग थिटाची व्हॅल्यू किती येणार आहे? 6π. याचा अर्थ एस इज इक्वल टू काय येणार आहे? 6π × काय येणार आहे? तर r. यूची व्हॅल्यू 0 आहे. याचा अर्थ v² इज इक्वल टू काय येणार आहे? 2as. आता एसच्या ठिकाणी आपण काय पुट केलं? 6πr. v² इज इक्वल टू काय ते? 2a × 6πr. आता 6 × 2 किती आलं? 12. म्हणजे v² इज इक्वल टू काय मिळते आपल्याला? 12πar. आता आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय? हाफ mv². v²ची व्हॅल्यू माहिती आहे. E इज इक्वल टू काय मिळालं? हाफ m 12πar. 12/2 म्हणजे किती येतं? 6. E इज इक्वल टू किती मिळते मग? 6m/ar. ह्याच्यावरून ए इज इक्वल टू काय मिळते? एसाठी जे पण मल्टिप्लाय तर ईच्या साईडला गेल्यानंतर काय होणार? डिवाइड. इथे काय मिळते? ए इज इक्वल टू E/6πrm. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 2 काय बरोबर.